एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स। तर आता आम्ही आलो आहोत गोकर्णा मेन बीचला। गोकर्णा बीच महाबळेश्वर टेम्पलच्या एक्झॅक्टली समोर आहे। हार्डली 2 ते 3 मिनिटं लागतात बाय वॉकिंग। आणि आम्ही संध्याकाळच्या टायमाला आलो होतो बीचवरती सनसेट पॉईंटला आणि खूप मस्त वाटत होतं, खूप छान होतं। जराशी गर्दी होती बिकॉज बाजूलाच मंदिर आहे, तो लोक येतात। बीचवरती आला, चष्मा लावला, चष्मा लावून कुठे चाललाय आजी सोबत। आम्ही संध्याकाळी सनसेटच्या पॉईंटला गेलो होतो, तर खूप मस्त असा व्ह्यू येत होता आणि खूप सारी मस्त व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा आम्ही काढले। फिरा तरी गोल टाकून मी पाण्यामध्ये, आणि खूप छान असा आमचा फॅमिली टाईम स्पेंड झाला। आणि आमच्या नायसाला सुद्धा बीच लवर आहे, तिलासुद्धा बीचवरती पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं। सो अशा प्रकारे आम्ही आमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला आणि नेक्स्ट डे आम्ही निघालो ओम बीचेसला। नेक्स्ट डे मॉर्निंग मी आणि प्रसाद स्कूटीनी ओम बीचेसला जायला निघालो बिकॉज फॅमिली इथे आणणं म्हणजे इथे आम्ही गाडी घेतली नव्हती, स्कूटी बाय केली होती पर डेसाठी 400नी। आणि याच्या आधी पप्पा आणि दीपिका येऊन गेले होते इव्हिनिंगला आणि मी नायसासोबत होती। सो आम्ही नंतर इथे वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स। गुड मॉर्निंग। सो आज आहे गोकर्णाचा डे 2। सकाळी सकाळी मॉर्निंगला आम्ही आलो आहोत ओम बीचला। आणि हे आमच्या हॉटेलपासून किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर 7 किलोमीटर आहे। आम्हाला 15 मिनिट्स लागले। मी आणि प्रसाद आलोय, नायसा झोपली आहे आणि खूप मस्त सकाळ सकाळी मॉर्निंग खूप छान वाटतोय आणि मस्त आहे। हे बीच ॲक्च्युली गोकर्णा सगळ्यात सुंदर बीच आहे, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की संध्याकाळी येण्यापेक्षा मॉर्निंगला येऊया। आम्ही बाईक रेंट केली आणि आलो। हां, आम्ही 400मध्ये इथे बाईक रेंटल घेतली होती आणि त्याच्यामध्ये पेट्रोल टाकला 250चा। सो आम्हाला इझी पडलं आणि आता फिरतोय आम्ही ते बाईकने आणि आता तुम्हाला बीच दाखवतो कसा आहे। आणि आम्ही खूप मॉर्निंगला आल्यामुळे सगळे स्टॉल्स अँड ऑल सगळं बंद होतं बिकॉज नंतरला आम्हाला निघायचं होतं कारवारसाठी। सो आम्ही सकाळीच आलो होतो। आणि हा जो ओम बीच आहे हा गोकर्णामधला वन ऑफ द बेस्ट बीच आहे। इकडे येण्यासाठी रस्ता पण जरा डेंजरस आहे, खूप मस्त मजा आली। आम्ही स्कूटीने आलो होतो आणि जरा इथून खाली उतरून जावं लागतं, पण चढताना वाट लागते। त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर जी काही मेहनत आपण घेतली होती ती अशी सफल होते, खूप मस्त वाटतं। असं वरती हा बीच आहे आणि खाली असं बघा रूट बघायचा किती सुंदर आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे ना इकडे असं ऊन वगैरे नाही आहे, असं थंडगार वातावरण असतं। झाडं झुडपं असल्यामुळे बीचवरती कसं आपल्याला उन्हामध्ये आपण नाही राहू शकत, सो आपण असं नाही आहे। इथे कोपऱ्यामध्ये झाडं झुडपं होती, सो मस्त वाटत होतं थंडगार असं, म्हणजे टाईम स्पेंड करायला फॅमिलीसोबत खूप छान असा बीच आहे हा। गाईज आम्ही ओम बीचवर आलो आहे गोकर्णाला। सकाळी सकाळी आलो आहे आम्ही आणि मस्तपैकी सनराईज पण आम्हाला भेटला आहे। हे बघा सकाळचे आता 7 वाजलेत आणि आम्ही स्कूटी रेंटल करून आलो आहे दोघंच, कारण सगळ्या फॅमिलीला घेऊन येणं सोपं नव्हतं। तर इथे हे रॉक्स पण आहेत मागे आणि खूप मस्त बीच आहे हा। इथे खूप सारे कॅफेज आहेत जिथे तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंच वगैरे करू शकता आणि एन्जॉय करू शकता। याचा इकडे यायचा रूट पण खूप सिनिक होता, मजा आली। तर बघा हा असा बीच आहे, रॉक सगळे। इथे जवळ कुडले बीच आहे, तिथे पण जाऊ, तो पण दाखवू आम्ही। आणि हा ओम बीचच्या एक्झॅक्ट समोर नमस्ते कॅफे आहे आणि हा सुद्धा वन ऑफ द बेस्ट कॅफे आहे। इथून जर तुम्ही इथून बसून बीचचा पूर्ण आस्वाद घेऊ शकतात, काही खाऊ शकतात वगैरे। समोरच हा कॅफे आहे आणि हा सिंगल असा कॅफे आहे आणि इथे अकोमोडेशन स्टेसुद्धा आहे त्या साईडला। सो हा बेस्ट आहे। इव्हिनिंगला आल्यामुळे ना इकडे जास्त गर्दी नाही आहे, क्राऊड नाही आहे, सो ते चांगलं आहे। अदरवाईज खूप क्राऊड असतो आणि बीच खूप सुंदर आहे, समथिंग डिफरंट आणि छान असं बीच आहे। आता आम्ही इकडून निघतोय बिकॉज खूप फोटोज आणि व्हिडिओज काढले आहेत आणि छान वाटलं, सन व्ह्यू भेटला आम्हाला, सनराईज। आता आम्ही कुडले बीचला निघतोय। सो चला स्टे ट्यून, तर बीचवरती पण काय काय सर्व दाखवतो। फूड चालू झालं आहे आता ऑलमोस्ट सगळेजण येत आहेत। नंतर आम्ही जेव्हा निघायच्या टायमाला स्टॉल्स वगैरे पण चालू झाले होते बिकॉज सकाळी आल्यामुळे नंतर संध्याकाळी खूप मस्त आहे, इथे स्टॉल्स वगैरे पण लागतात। आता आम्ही आलो आहोत कुडले बीचला। इथे जरा 15 मिनिट ट्रेकिंग करून जावं लागतं बिकॉज, आणि जर तुम्ही कुडले बीचला येणार असाल तर तुम्हाला स्मॉल अशी ट्रेकिंग करावी लागते, कारण की इकडून जे स्टेअरकेस आहेत ते खूप काही उतरताना काही वाटत नाही, पण चढताना खूप वाट लागते।
सो आम्ही मॉर्निंगला आलो होतो तर मला काही नाही वाटलं, नॉर्मल आमचं वॉकिंग झालं. गाईज ट्रेकिंग करून आलो आहे आम्ही एवढ्या वरतून. आणि हा आहे कुडले बीच, जो ओम बीचच्या बाजूलाच आहे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर. आणि इथे खूप सारे स्टेचे ऑप्शन आहेत आणि खूप सारे खाण्याचे पण ऑप्शन आहेत. तुम्हाला जसं दिसत आहे समोर शॅक्स आहेत, पूर्ण बीच भर शॅक्स आहेत. आणि खूप सारे फॉरेनर दिसतात रनिंग करताना. आणि इथे खूप चांगला बीच आहे, बरं वाटलं येऊन इथे. कसं वाटतंय बबलू? मस्त बीच आहे, एकदम छान बीच आहे. खाण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला. स्टेसाठी पण इथे फॅमिली स्टे आहे. गाड्या आम्ही बघितलं खूप साऱ्या बाहेर. आणि इथे पण काय काय फेमस ते खायचे आहेत. कॉटेज अँड रूम्स, इथे बीच फेसिंग रूम्स पण आहेत. चलो लेट्स सी. आणि हा जो बीच होता हा असं वाटत होतं की फॉरेनलाच आलो आहे, कारण की इकडचं जे पाणी होतं एवढं क्लिअर आणि ब्लू कलरचं होतं ना. आणि ते मोस्टली सगळे फॉरेनर्सच होते जे रनिंग करत होते, वॉकिंग करत होते. आणि खूप सुंदर इथे फोटोज आणि व्हिडिओज येतात. सो वन ऑफ द बेस्ट बीच आहे हा. आणि अजून पण 2-3 बीचेस होते बाजूला, पण आम्ही नाही गेलो बिकॉज खूप लेट झाला होता आणि आम्हाला निघायचं होतं. काहीच खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले. खूप मस्त असा हा बीच आहे कुडले बीच. जर तुम्हाला यायचं असेल आणि टाईम स्पेंड करायचा असेल तर कुडले बीच आणि ओम बीच हा खूप सुंदर 2 बीच आहेत. आम्ही मॉर्निंगला आलो होतो, 1 आवर मस्त टाईम स्पेंड केला आणि खूप छान वाटलं. आणि इकडचे बीच आहेत तर ते असे बाहेरगावचे बीचच असे वाटतात, खूप क्लीन आणि पाणी शुभ्र आहे एकदम. आणि आता आम्ही निघतोय, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढून झालेत. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवरती, चेकआउट करायचा टाईम झाला आहे. सो तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत त्यासाठी आमचा नेक्स्ट ब्लॉग बघा. आणि त्याच्या आधी आम्ही गेलो होतो मुर्डेश्वरला, तर मुर्डेश्वरचा पण व्हिडिओ बघा.